तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज आनंद आहे की जनसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठीचा संघर्ष करण्याचा मी प्रयत्न केला आणि राज्यातल्या महायुतीच्या सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनीच जनतेसाठी संवेदनशील सरकार काय असतं हे दाखवण्याचा प्रयत्न आज या घोषणेतनं केलेला आहे। सभागृहामध्ये या सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा विषय मागच्या अधिवेशनापासून मी मांडत होतो। सातत्याने त्या विषयाच्या बैठका मी केल्या, सातत्याने त्या विषयाचा पाठपुरावा आपण केला आणि सिडको अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या चुका होत होत्या, कशा पद्धतीने ह्या किमती फुगवल्या गेल्या आहेत, त्या कमी होणं गरजेचं आहे हे आपण मांडत होतो। या विषयाला दिलासा मिळाला आणि सभागृहामध्ये या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय जाहीर झाला। मला या निमित्तानं या सगळ्या नागरिकांचं अभिनंदन करायचं आहे, कारण थेट 1.5-2 लाख नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा हा निर्णय आहे। 67,000 घरांचा हा प्रश्न, एका घरात 3-4 जरी व्यक्ती पकडल्या तरी 1.5-2 लाख लोकांवरती या निर्णयाचा परिणाम होणार आहे आणि 10% या किमती कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। 10% या किमतीचा लाभ तर कमी होण्याचा नागरिकांना मिळेलच, पण दुसरी बाजू ह्याची अशी आहे की ज्यांचं घर समजा 47 लाखाला होतं त्याच्या किमती 10% कमी झाल्यामुळे जर त्या किमती 45 लाखाच्या खाली आल्या तर GSTचे 5% एक्स्ट्रा चार्जेस हे त्याला भरावे लागत होते। तो भुर्दंड एक्स्ट्राचा लागत होता। किंमत 45 लाखाच्या वरती असेल तर हा भुर्दंड भरावा लागत होता, तो सुद्धा 5%चा रिलॅक्सेशन त्याला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीत पकडलं तर हा निर्णय 15-16% घरांच्या किमती एक प्रकारे कमी होतील अशा पद्धतीचा हा निर्णय होणार आहे। त्यामुळे मला वाटतं नागरिकांना यातून दिलासा मिळणार आहे। अनेकांच्या आशा, अनेकांचे डोळे या अधिवेशनाकडे लागून होते की काहीतरी निर्णय आमच्या बाजूने होईल आणि आज हा निर्णय झाला। मी या सगळ्या नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि संवेदनशील सरकार जे महायुतीचं आहे त्यांचे आभार व्यक्त करतो। या विषयावरती खरं तर जे ह्याची टेक्निकल बाजू आहे ही खरं तर कुणी यात मांडण्याचा प्रयत्न करत नव्हतं की नक्की यात कशामुळे किमती फुगवल्या गेल्या आहेत। म्हणजे एखाद्या भागात जर का प्रायव्हेट बिल्डर 5-10 लाखांनी घर स्वस्त विकू शकतो आणि सिडको ही गव्हर्नमेंट बॉडी असून त्या ठिकाणी त्या किमती 5-10 लाखांनी सिडकोच्या जास्त असतात, असं का घडतं आहे याचा संपूर्ण अभ्यास करून जी बैठक उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर 3 दिवसापूर्वी झाली त्यात हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला। सिडकोचे अधिकारी होते, त्यांना त्यांच्या प्रत्येक विषयाला उत्तर आपण दिलं की कशा पद्धतीनं आपण जमिनीच्या किमती पकडणार नाही हे सिडकोनीच सांगितलं आहे। घरांच्या किमतीवर आम्ही त्या किमती जमिनीच्या लोड करणार नाही, कारण या प्रधानमंत्री आवास योजनेच्या योजना आहेत, तर त्या विषय कसे चुकीचे पकडलेत हे आम्ही त्या ठिकाणी दाखवलं। सिडकोनी DPRमध्ये घोषित केलं होतं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये की आम्ही या ठिकाणी 20 ते 30 लाखाच्या मध्ये या घरांच्या किमती ठेवू, या किमती वाढल्या तर त्याचा भुर्दंड सिडको सहन करेल हे सिडको म्हणते DPRमध्ये, आम्ही नाही म्हणत। ते आम्ही त्या बैठकीमध्ये दाखवलं। त्या ठिकाणी सिडको ही घरं बांधताना स्वतःचेच पैसे म्हणजे सिडकोचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे हे वापरले, त्याच्यावरती व्याज लावण्याचं काम सिडकोनी केलं होतं। ते आम्ही सांगितलं की तुम्ही काय बँकेकडून पैसे नाही घेते, तुम्ही व्याज लावू नका, ते त्या ठिकाणी सांगितलं। असे 5-6 मुद्दे समोर आल्यामुळे उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठकीतच सांगितलं की या आमदारांनी तुमच्या विषयात एवढा अभ्यास केला आहे, त्यांनी एवढी कागदपत्र आणलेत, तुम्ही कुठेतरी कमी पडताय। त्यावेळेला त्यांनी ताशेरेही त्या विषयात ओढले होते आणि त्यामुळे त्या विषयामध्ये अधिकाऱ्यांची मानसिकता नकारात्मक होती पण सरकारची मानसिकता सकारात्मक असल्यामुळे आज हा निर्णय सभागृहात जाहीर झाला आणि जनसामान्यांना यातून न्याय मिळाला। शेवटी विषय मांडावे लागतात, विषय भावनिक करणं आणि त्यातली तांत्रिक बाजू मांडणं या 2 विषय वेगळे आहेत। आपण या विषयाला तांत्रिक स्वरूप देऊन त्या विषयामध्ये का न्याय दिला पाहिजे, फक्त भावनिक न्याय नको आहे, यात आम्हाला ज्या चुका झाल्या त्या सुधारा आणि जनतेला न्याय द्या ही भूमिका मांडली आणि त्याला आज यश मिळालं।